नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुमचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। एनजे अकॅडमी या नावाने आपलं यूट्यूबवरती आपलं स्वतःचं ॲप्लिकेशन आलेलं आहे। हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून याच्यावरती तुम्ही माडा भरती, भूमी अभिलेख भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असे व्हिडिओ पाहू शकता। या ठिकाणी महत्त्वाचे अशा बॅचेस चालू केलेल्या आहेत। त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचंय, प्ले स्टोर वरती जाऊन एनजे अकॅडमी सर्च करायचंय। तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन भेटेल आणि ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचंय आणि आपल्या नवीन बॅचचा तुम्हाला काय करायचं आहे, आनंद घ्यायचा आहे। त्याचबरोबर हे जे ॲप्लिकेशन आहे याची लिंक मित्रांनो मी तुम्हाला काय करेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा ठेवून जाईल। ओके, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये जाऊन हे ॲप्लिकेशन लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करू शकता। जास्त वेळ घेणार नाही। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पहा, राष्ट्रीय युवक दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? या ठिकाणी आपल्याला विचारलंय, पहा, राष्ट्रीय युवक दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर राष्ट्रीय युवक दिन हा 12 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो। पहा, कधी? 12 जानेवारी। आता 12 जानेवारीला काय असतंय तर हे पण लक्षात असू द्या, स्वामी विवेकानंद जयंती असते। पहा, स्वामी विवेकानंद जयंती, त्यामुळे काय केला जातो, 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवा, इथं दुसरा असा प्रश्न विचारला जातो। आता इथं पहा, इथं काय राष्ट्रीय युवक दिन आहे आणि दुसरा प्रश्न असा येतो जागतिक युवक दिन। काय? जागतिक युवक दिन किंवा आंतरराष्ट्रीय युवक दिन, म्हणजे जागतिकही शब्द येऊ शकतो किंवा आंतरराष्ट्रीय हाही शब्द येऊ शकतो। मग जागतिक युवक दिन कधी असतो हे पण लक्षात ठेवा, तर तो असतो 12 ऑगस्टला। अतिशय महत्त्वाचं, या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं। राष्ट्रीय युवक दिन जर विचारलं तर 12 जानेवारी आणि जागतिक युवक दिन जर विचारलं तर त्याचं उत्तर काय लिहायचंय, 12 ऑगस्ट लिहायचं आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, पहा, या ठिकाणी आपल्याला विचारलंय, भारताने सर्वप्रथम कोणता उपग्रह प्रक्षेपित केला? या ठिकाणी विचारलंय, भारताने सर्वप्रथम म्हणजे भारताचा प्रक्षेपित केलेला पहिला उपग्रह कोणता, असा आपल्याला सरळ प्रश्न आहे। मग आता तुम्हाला सर्वांना माहित असेल पहिला उपग्रह कोणता आहे भारताने प्रक्षेपित केलेला? आर्यभट्ट आहे। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळेस प्रश्न हा रिपीट झालेला आहे। कोणत्याही परीक्षेला हा प्रश्न आलेला, अगदी एमपीएससी ने सुद्धा हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेला आहे। आणि हा कधी प्रक्षेपित केला होता ही तारीख सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची, तर ती आहे 19 एप्रिल 1975। भारताने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट हा कधी प्रक्षेपित केला होता? 19 एप्रिल 1975 ला। त्यानंतर या ठिकाणी दुसरा असा प्रश्न येतो की आर्यभट्ट हा भारतीय पहिला उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी कोणत्या देशाचं सहकार्य लाभलं होतं? मग कोणत्या देशाच्या सहकार्याने तो प्रक्षेपित केला होता? तर तो रशियाच्या सहकार्याने प्रक्षेपित केला होता। आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, भारताचा सर्वप्रथम उपग्रह कोणता आहे? आर्यभट्ट आहे। तो कधी लॉन्च करण्यात आला? तर तो 19 एप्रिल 1975 ला करण्यात आला। आणि त्यासाठी कुणाचं सहकार्य होतं? तर ते रशिया। ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे, या ठिकाणी विचारलंय, त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची शिफारस कोणत्या समितीने केली? या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे, त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची शिफारस कोणत्या समितीने केली? तर ही शिफारस केली होती, पहा, बलवंतराय मेहता समितीने। त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा असा प्रश्न येतो की बलवंतराय मेहता समितीची स्थापना कधी झाली? तर ती झाली होती, पहा, 1957 साली। लक्षात असू द्या, बलवंतराय मेहता समितीने कशाची शिफारस केली होती? तर त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची। आणि बलवंतराय मेहता समिती कधी स्थापन झाली होती? 1957 साली। आणि या समितीच्या शिफारशीनुसार देशामध्ये सर्वात प्रथम पंचायत राजची सुरुवात करणारं राज्य कोणतं? असाही प्रश्न खूप वेळेस विचारला जातो। तर ते राज्य कोणतं आहे? ते राजस्थान राज्य आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे, या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, पहा, विधानसभा सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान किती असले पाहिजे? या ठिकाणी विचारलंय, विधानसभा सदस्य होण्यासाठी उमेदवाराने वयाची किती वर्ष पूर्ण केलेली पाहिजेत किंवा वयाची किती अट आहे? मग विधानसभा सदस्य होण्यासाठी किती वयाची अट आहे? तर वयाची 25 वर्ष पूर्ण केलेली पाहिजेत।
आता लक्षात असू द्या, विधानसभा त्याचबरोबर लोकसभा, विधानसभा आणि लोकसभा या दोन्हीसाठी सुद्धा वयाची किती वर्ष पाहिजेत? 25 वर्षाची अट आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवा 30 वर्षाची जी अट आहे ही काय आहे? विधान परिषद. आता विधानसभा आणि विधान परिषद यामधील फरक लक्षात ठेवा. विधान परिषदेसाठी किती वयाची अट आहे? तर 30 वर्ष. आणि त्याचबरोबर विधान परिषद आणि राज्यसभा, राज्यसभाचा सदस्य होण्यासाठी सुद्धा वयाची 30 वर्ष लागतात. ओके. त्यानंतर इथं पहा पर्याय क्रमांक 35 आहे या ठिकाणी चौथा. मग 35 वयाची 35 वर्ष पूर्ण केल्याची अट कशासाठी आहे? तर ती आहे राष्ट्रपती, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीसाठी काय वयाची अट आहे? तर वयाचे 35 वर्ष पूर्ण पाहिजेत. आणि ही जी वयाची 21 वर्ष अट आहे ही काय? जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी आहे. पहा झेडपी सदस्यासाठी किती अट आहे? 21 वर्षे. खूप वेळेस प्रश्न येतो, लक्षात असू द्या. मग आता या वयाचं जर तुम्ही एवढे 4 वय पाठ केले 21, 25, 30, 35 तर याच्यावरती तुमचा कधीही मार्क जाणार नाही. लक्षात असू द्या 21 ची अट कुणासाठी आहे? जिल्हा परिषद सदस्यासाठी आहे. 25 ची अट कुणासाठी आहे? विधानसभा आणि लोकसभेसाठी आहे. 30 ची अट कुणासाठी आहे? तर विधान परिषद आणि राज्यसभा. आणि 35 ची अट काय? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीसाठी आहे. ओके. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला याच्यावरती कोणत्याही परीक्षेत प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो प्लीज व्हिडिओला सुद्धा एक लाईक करा. आणि आपली व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा काय करा? कमेंटमध्ये सांगा. लाईक करणं, कमेंट करणं आणि सबस्क्राईब करणं हे काय अगदी मोफत आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 5 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय? डॅश डॅश नंतर लगेच जालियनवाला बाग हत्याकांड झाले. या ठिकाणी आपल्याला विचारलंय कशानंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले. तर जालियनवाला बाग हत्याकांड कशानंतर झाले होते? तर ते रौलेट कायदा म्हणजेच ज्याला काळा कायदा म्हणून भारतीयांनी विरोध केला, हा कायदा झाल्यानंतर लगेच काय झालं होतं? जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं. आता या ठिकाणी लक्षात ठेवा रौलेट कायदा कधी करण्यात आला होता? तर तो 1919 ला करण्यात आला होता. आणि त्यालाच भारतीय काय म्हटले होते? काळा कायदा म्हटले होते. या काळ्या कायद्याविरोधात देशभरात कधी हरताळ पाळण्यात आला होता? ही तारीख सुद्धा खूप वेळेस विचारली जाते. रौलेट कायद्याविरोधात देशभरात कधी हरताळ पाळण्यात आला होता? तर तो कधी पाळण्यात आला होता? 6 एप्रिल 1919 ला पाळण्यात आला होता. पहा. आणि हरताळ पाळण्याचं आवाहन कुणी केलं होतं हाही प्रश्न विचारला जातो. मग ते कुणी केलं होतं? महात्मा गांधींनी केलं होतं. त्याचबरोबर जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालं हाही प्रश्न विचारला जातो. ते झालं होतं 13 एप्रिल 1919 ला. कधी? 13 एप्रिल 1919 ला. कोणत्या शहरात झालं होतं? म्हणजे ही जालियनवाला बाग कोणत्या शहरात होती? तर ती अमृतसर शहरात होती. अमृतसर शहर कोणत्या राज्यात आहे? पंजाब राज्यामध्ये, ज्या ठिकाणी काय सुवर्ण मंदिर आहे. ओके. त्याचबरोबर या ठिकाणी पहा बाकीचे पर्याय काय आहेत आपल्याला. आता लक्षात आलं तुम्हाला? आधी रौलट कायदा झाला आणि त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड झालं. पहा रौलट कायदा कधी झाला? 1919 ला झाला. रौलेट कायद्याविरोधात संपूर्ण भारतामध्ये कधी हरताळ पाळण्यात आलं? तारीख लक्षात ठेवा 6 एप्रिल 1919 ला. हरताळ पाळण्याचं कुणी आवाहन केलं होतं? तर ते केलं होतं महात्मा गांधींनी. आणि जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडलं? तर ते घडलं 13 एप्रिल 1919 ला. कोठे घडलं होतं? तर अमृतसर शहरामध्ये. ओके. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा बंगालची फाळणी कधी झाली हाही प्रश्न खूप वेळेस विचारला जातो. तर बंगालची फाळणी ही कधी 1905 साली झाली होती. कुणी केली होती? लॉर्ड कर्झननी केली होती. आणि ती रद्द कधी झाली होती हाही प्रश्न विचारला जातो. तर ती रद्द झाली होती 1911 साली. जी दिल्ली परिषदेची होती त्या ठिकाणी काय केलं होतं? 1911 ला बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर इथं इल्बर्ट विधेयक हा पर्याय अतिशय महत्त्वाचा आहे. इल्बर्ट विधेयक हा जो विवाद आहे हा कधी झाला होता हाही प्रश्न खूप वेळेस विचारला जातो. तर हा झाला होता 1883 ला. आणि या इल्बर्ट विधेयकावरूनच कुणी राजीनामा दिला असे विचारलं जातं? तर लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन हे जे व्हायसरॉय होते त्यांनी काय केलं होता? या इल्बर्ट विधेयकाच्या वादावरून त्यांनी काय केलं होतं? स्वतःचा गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काय लक्षात ठेवा या इल्बर्ट बिलानुसार काय करण्यात आलं होतं? तर जे भारतीय न्यायाधीश आहेत, भारतीय न्यायाधीशांना इंग्रजांवरती खटला चालवण्यास परवानगी देणारं हे विधेयक होतं. परंतु या विधेयकाला इंग्रजांकडून अतिशय असा विरोध झाला. आणि त्या विरोधामुळेच काय झालं? लॉर्ड रिपन यांनी काय केलं?
आपल्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला. हा कधी वाद झाला होता तर तो 1883 ला झाला होता. ओके. त्यानंतर पुढचा पर्याय काय दिला आपल्याला पहा, मॉर्लो मिंटो सुधारणा कायदा. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मिंटो मॉर्लो किंवा मॉर्ले मिंटो हा जो सुधारणा कायदा आहे हा कधी झाला होता तर हा 1909 साली झाला होता. सरळ सरळ तारीख विचारली जाते. मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा कधी झाला तर तो कधी झाला, 1909 साली झाला होता. ओके. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 6 आहे. कोणत्या व्हाईसरायच्या कारकिर्दीमध्ये विधवा पुनर्विवाह कायद्याने मान्य करण्यात आला. या ठिकाणी विचारले आपल्याला कोणत्या व्हाईसरायच्या कारकिर्दीत काय झाला, विधवा पुनर्विवाह कायदा मान्य करण्यात आला किंवा विधवा पुनर्विवाहाचा कायदा झाला. मग याचं उत्तर काय असेल मित्रांनो, तर याचं उत्तर आहे पहा लॉर्ड कॅनिंगच्या कारकिर्दीत झाला. आणि हा कधी झाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तो झाला होता पहा 1856 साली. कधी, 1856 साली. त्याचबरोबर या ठिकाणी पहा लॉर्ड बेंटिंग हा पर्याय आहे. लॉर्ड बेंटिंगने कोणता कायदा केला होता तर सतीबंदी कायदा केला होता. पहा हे दोन्ही कायदे काय अतिशय महत्वाचे आहेत आणि याच्यावरती खूप वेळेस प्रश्न विचारला जातो. सतीबंदी कायदा कधी करण्यात आला होता तर तो 1829 साली करण्यात आला होता. पहा 1829 ला. आणि हा कोठे करण्यात आला होता 1829 ला, फक्त बंगाल प्रांतामध्ये. हे पण लक्षात ठेवा, फक्त बंगाल प्रांतात. आणि उर्वरित भारतामध्ये कधी सुरू करण्यात आला होता तर तो 1830 ला करण्यात आला होता. पहा कधी, 1830 ला. मग लक्षात ठेवा सतीबंदी कायदा कधी झाला, 1829 ला झाला. कुणी केला, लॉर्ड बेंटिंगने केला. कुठल्या प्रांतात सर्वप्रथम केला, बंगाल प्रांतात. आणि त्याच्यानंतर भारतामध्ये 1830 ला केला. त्याचबरोबर सतीबंदी कायदा करण्यासाठी लॉर्ड बेंटिंगला कोणत्या भारतीयांनी सहकार्य केलं असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर ते कोणी केलं होतं, राजा राम मोहन राय यांनी केलं होतं. पहा अतिशय महत्वाचं आहे, लक्षात असू द्या, राजा राम मोहन राय. त्याचबरोबर इथं लक्षात ठेवा विधवा पुनर्विवाहाचा कायदा कोणी केला, लॉर्ड कॅनिंगने केला. आणि कधी केला तर तो 1856 साली केला होता. पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 7 आहे. महाराष्ट्र राज्यात रोजगार हमी योजना कोणत्या वर्षी सुरू झाली. या ठिकाणी विचारलंय महाराष्ट्र राज्यामध्ये रोजगार हमी योजना कधी सुरू झाली किंवा कोणत्या वर्षी सुरू झाली. तर ती झाली होती मित्रांनो 1972-73 ला. तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल पहा तुमच्या आजोबाकडून त्यांच्याकडून की 72चा दुष्काळ आम्ही पाहिला, 72चा दुष्काळ आम्ही पाहिला. मग त्याच्यावरून लक्षात ठेवा या 72च्या दुष्काळामध्ये काय, जनतेला अन्न मिळावं यासाठी काय, जनतेला रोजगार मिळावा याच्यासाठी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली होती. कुठे सुरू करण्यात आली होती, महाराष्ट्रामध्ये. मग या ठिकाणी इथं असाही प्रश्न विचारला जातो की कोणत्या राज्यामध्ये सर्वात प्रथम रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली होती. मग ते कोणतं राज्य होतं लक्षात ठेवा, तर ते महाराष्ट्र होतं. म्हणजे महाराष्ट्रात सुरू करण्यात आली होती. कधी करण्यात आली, 1972-73 ला. त्यानंतर या ठिकाणी प्रश्न विचारला जातो पहा भारतात रोजगार हमी योजना कधी सुरू करण्यात आली, म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती रोजगार हमी योजना कधी सुरू करण्यात आली. तर ही कधी सुरू करण्यात आली होती मित्रांनो, 2006 साली. अतिशय महत्वपूर्ण आहे, तुम्हाला हे साल लक्षात ठेवायचं आहे. कारण सर्वात जास्त कोणत्या योजनेवर जर प्रश्न आले असतील तर ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना किंवा मनरेगा जे म्हणतात ना त्या योजनेवरती. मग हिची सुरुवात कधी झाली होती हे तुम्हाला लक्षात ठेवा, राष्ट्रीय पातळीवर. म्हणजे भारतात कधी झाली होती 2006 ला आणि महाराष्ट्रात कधी झाली होती 1972-73 ला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा आपला, प्रश्न क्रमांक 8 आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय तापी नदी कोणत्या दिशेने वाहते. या ठिकाणी आपल्याला विचारलंय, सरळ सरळ प्रश्न आहे, तापी नदी कोणत्या दिशेने वाहते. मग तुम्हाला सर्वांना माहिती आहे तापी नदी काय आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे. काय, पश्चिम वाहिनी नदी आहे. मग पश्चिम वाहिनी नद्या कुणी कुण वाहतात तर त्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. पहा काय, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. लक्षात आलं. त्यानंतर या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जातो, तापी नदी कोणत्या समुद्रास किंवा कोणत्या सागरास जाऊन मिळते. मग ही कोठे जाऊन मिळते तर ती अरबी समुद्रात जाऊन मिळते. पहा कोणत्या समुद्रास, अरबी समुद्रात जाऊन मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी इथं आणखीन असा प्रश्न विचारला जातो की तापी नदी ज्या ठिकाणी समुद्रास मिळते त्या ठिकाणी कोणते शहर आहे किंवा कोणत्या शहराच्या जवळ तापी नदी अरबी समुद्रास जाऊन मिळते. तर लक्षात असू द्या सुरत हे गुजरातमधील अतिशय महत्त्वाचं असं शहर काय, तापी नदी ज्या ठिकाणी अरबी समुद्रात जाऊन मिळते त्या ठिकाणी वसलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 9 आहे. अवकाशयान उड्डाण केंद्र कोठे आहे. या ठिकाणी विचारलंय अवकाशयान उड्डाण केंद्र
कोठे आहे तर ते कोठे आहे श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे पहा. आणि हे श्रीहरिकोटा कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आंध्र प्रदेश राज्याचा भाग आहे. ओके. त्यानंतर हे जे अवकाश उड्डाण केंद्र आहे त्याचं नाव काय आहे सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा. काय सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा. त्यानंतर या ठिकाणी आता याची दोन पर्याय आहेत पहा हे थुंबा आणि श्रीहरिकोटा. याच्यामध्ये काय बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं. श्रीहरिकोटा या ठिकाणी काय लक्षात ठेवा अवकाशयान उड्डाण केंद्र आहे आणि थुंबा या ठिकाणी काय आहे तर रॉकेट उड्डाण केंद्र आहे किंवा पहा रॉकेट प्रक्षेपण केंद्र आहे. कुठे थुंबा या ठिकाणी. आणि थुंबा हे कोणत्या राज्यामध्ये तर ते केरळ राज्यामध्ये. केरळची जी राजधानी आहे तिरुवनंतपुरम त्याच्यापासून अगदी जवळ असणारं हे काय थुंबा हे ठिकाण आहे. थुंबा या ठिकाणी काय रॉकेट प्रक्षेपण केंद्र आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे सरळ सरळ प्रश्न आहे जीवनसत्व अ कशात मोठ्या प्रमाणात असते. या ठिकाणी विचारलं आपल्याला व्हिटॅमिन अ कशामध्ये मोठ्या प्रमाणात असते तर व्हिटॅमिन अ पहा गाजर याच्यामध्ये काय असतं मोठ्या प्रमाणात असतं. त्याच्यानंतर इथं लक्षात ठेवा फळ असू किंवा तुमची भाजी असू शक्यतो फळच भाजी तर लाल रंगाची नसती. कोणतंही फळ असू द्या त्याचा रंग जर लाल असेल तर त्याच्यामध्ये काय असतं व्हिटॅमिन अ असतं हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथं पहा लिंबू आणि आवळा हे पर्याय आहेत. तर लिंबू आणि आवळा याच्यामध्ये कोणतं व्हिटॅमिन असतं हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन क किंवा व्हिटॅमिन सी त्यालाच म्हणजे काय म्हणतात व्हिटॅमिन क म्हणतात. ओके. लक्षात ठेवा व्हिटॅमिन्स वरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे आणि पुन्हा पुन्हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण ही जी PDF घेत आहोत जीकेची ही PDF जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे टेलिग्रामवरती आपला NG अकॅडमी या नावाने आपण चॅनल बनवलेला आहे. कुठं टेलिग्रामवरती. त्या ठिकाणी आपण काय करत असतो दररोज आपल्या व्हिडिओची PDF टाकत असतो. त्याच सोबत दररोज 20 प्रश्न अतिशय महत्त्वाचे असे जीकेच्या 20 प्रश्नांची क्विज घेत असतो म्हणजे सराव पेपर घेत असतो. या ठिकाणी तुम्हाला तिथं पेपर सोडवण्यास ते क्वेश्चन सोडवण्यास मिळतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय NG अकॅडमी या आपल्या टेलिग्राम चॅनलला काय करायचंय लगेच जॉईन करायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूया आपण पहा प्रश्न क्रमांक 11 आहे 1955 साली बाडुंग परिषदेनंतर कोणती संघटना स्थापन झाली. या ठिकाणी विचारलंय 1955 साली बाडुंग परिषदेनंतर कोणती संघटना स्थापन झाली तर ती झाली होती अलिप्त राष्ट्र चळवळ. तिलाच नाम असं पण म्हटलं जातं पहा. कोणती संघटना नाम संघटना त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात अलिप्त राष्ट्र चळवळ म्हणतात. ही चळवळ अलिप्त राष्ट्र चळवळ कोणत्या परिषदेनंतर स्थापन झाली हाही प्रश्न खूप वेळेस विचारला जातो. तर ती कोणती परिषद होती बाडुंग परिषद. आणि बाडुंग परिषद कधी झाली हा प्रश्न सुद्धा खूप वेळेस विचारला जातो. मग ती कधी झाली होती बाडुंग परिषद 1955 साली झाली होती. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 12 आहे धवल क्रांतीचे जनक कोणाला संबोधले जाते. या ठिकाणी आपल्याला विचारलंय धवल क्रांतीचे जनक म्हणजेच श्वेत क्रांतीचे जनक. धवल क्रांतीचे जनक म्हणजेच काय श्वेत क्रांतीचे जनक कोणाला संबोधले जाते तर डॉक्टर वर्गीस कुरियन. काय डॉक्टर वर्गीस कुरियन यांना काय धवल क्रांतीचे जनक म्हणून संबोधले जाते. तिला तर श्वेत क्रांती म्हणतात आणि दुग्ध क्रांती सुद्धा काय ह्याच क्रांतीला म्हणतात. लक्षात असू द्या दुग्ध क्रांतीचे जनक कोण असा प्रश्न आला तरी त्याचं उत्तर काय लिहायचंय डॉक्टर वर्गीस कुरियन. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा डॉक्टर स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय लिहायचंय डॉक्टर स्वामीनाथन. आणि हे जे पर्याय आहे आपल्याला नॉर्मन बॉरलॉग हे आंतरराष्ट्रीय हरित क्रांतीचे जनक आहेत. हे लक्षात ठेवा नॉर्मन बॉरलॉग आहेत आंतरराष्ट्रीय हरित क्रांतीचे जनक आहेत. ओके. पुढचा प्रश्न पाहूया आपण पहा प्रश्न क्रमांक 13 आहे ऑलिम्पिक स्पर्धेत व्यक्तिगत प्रवर्गात पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण. या ठिकाणी विचारलंय ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये वैयक्तिक प्रवर्गात म्हणजे वैयक्तिक खेळामध्ये पदक मिळवणारा पहिला भारतीय कोण. सर्वांना माहिती कोण आहे खाशाबा जाधव. खाशाबा जाधव हे कोण होते कुस्तीपटू होते. म्हणजे त्यांनी कोणत्या प्रकारात हे पदक जिंकलं असेल तर कुस्तीच्या 54 किलो वजनी गटामध्ये पहा हाही प्रश्न येऊ शकतो आलेला आहे. कोणत्या वजनी गटात पदक जिंकलं होतं तर 54 किलो वजनी गटामध्ये. आणि कधी जिंकलं होतं हाही प्रश्न खूप वेळेस आलेला आहे तर 1952ला जिंकलं होतं. आणि कोणत्या ऑलिम्पिकमध्ये म्हणजे ते ऑलिम्पिक कोठे होते हाही प्रश्न आलेला आहे तर हेलसिंकी या ऑलिम्पिकमध्ये पहा. लक्षात असू द्या अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके.
पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे या ठिकाणी आपला. इंग्रजाबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे डॅश डॅश होय. या ठिकाणी आपल्याला विचारलंय सर्वात प्रथम इंग्रजाबरोबर तैनाती फौजेचा तह कोणी केला, तर तो केला होता हैदराबादच्या निजामाने. पहा कुणी केला होता, हैदराबादच्या निजामाने. आणि कधी केला होता हाही प्रश्न खूप वेळेस येऊ शकतो, तर तो केला होता 1798 साली. लक्षात असू द्या, कधी केला होता, 1798 साली. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 15 आहे. आम आदमी विमा योजनेतील लाभार्थ्याच्या वयाची मर्यादा किती आहे. हा प्रश्न सुद्धा खूप वेळेस आलेला आहे मित्रांनो. असा सरळ सरळ प्रश्न येतो. या ठिकाणी विचारलंय आम आदमी विमा योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांची वयाची मर्यादा किती आहे, तर ती आहे पहा 18 वर्ष ते 59 वर्ष. आणि या आम आदमी विमा योजनेचा जो लाभ आहे हे कोण घेऊ शकतं, 18 ते 59 वर्ष वयोगटातील व्यक्ती घेऊ शकते. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 16 आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला विचारलंय दांडी यात्रेनंतर महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात डॅश डॅश येथे जंगल सत्याग्रह झाला. या ठिकाणी विचारलंय महात्मा गांधीजींना अटक केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला. मग तो कोठे झाला होता पहा, बिळाशी या ठिकाणी झाला होता. आणि हे जे बिळाशी हे कोणत्या जिल्ह्यातील गाव आहे, तर सातारा जिल्ह्यातील बिळाशी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला होता. त्यानंतर इथं काय विचारलंय पहा आपल्याला, दांडी यात्रा दिली. मग तुम्हाला माहिती पाहिजे दांडी यात्राची सुरुवात कधी झाली होती, तर ती झाली होती 12 मार्च. कधी, 12 मार्च 1930 ला. कुठून झाली होती, साबरमती या ठिकाणाहून 12 मार्च 1930 ला सुरुवात झाली होती. आणि महात्मा गांधी दांडी या ठिकाणी कधी पोहोचले होते, तर ते पोहोचले होते पहा 5 एप्रिलला. आणि दांडी या ठिकाणी त्यांनी मिठाचा सत्याग्रह कधी केला हाही प्रश्न विचारला जातो, तर तो कधी केला होता, 6 एप्रिलला केला होता. ओके. कधी केला होता, 6 एप्रिलला केला होता. लक्षात असू द्या, 6 एप्रिल 1930. आणि ही जी चळवळ आहे 1930 ची, ती कोणती चळवळ होती, तर ती सविनय कायदेभंग चळवळ होती. पहा सविनय कायदेभंग चळवळ अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. सविनय कायदेभंग चळवळ महात्मा गांधीजींच्या संबंधात काय आहेत, 3 चळवळी खूप महत्वाच्या होत्या. त्यातली पहिली चळवळ होती पहा असहकार चळवळ, ती झाली होती 1920 ला. त्याच्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ 1930 आणि चले जाव आंदोलन कधी 1942. या तिन्ही घटना काय आहेत, अतिशय महत्वाच्या आहेत. तुम्हाला या तिन्ही घटना कधी झाल्या हे माहिती पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला 17 नंबरचा. कांकरेज ही जात खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये आढळून येते. असे जे प्रश्न आहेत मित्रांनो हे सरळ सरळ प्रश्न असतात. आणि असे प्रश्न बरेच विद्यार्थी म्हणतात सर हे कुठं पुस्तकात दिसलं नाही, तर हे मित्रांनो क्रमिक पुस्तकातील प्रश्न आहेत. आणि क्रमिक मधील प्रश्न येण्याचं प्रमाण काय सध्या जास्त आहे. मग कांकरेज ही जात कोणत्या प्राण्यामध्ये आहे, तर ती बैल या प्राण्यामध्ये आहे. त्याचबरोबर कोणत्या राज्यात आहे हाही प्रश्न खूप वेळेस विचारला जातो, तर ती राजस्थान या राज्यामध्ये आहे. हे सुद्धा तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्याचबरोबर मित्रांनो आपण भूमी अभिलेख परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. यामध्ये तुम्हाला एकूण 10 क्वेश्चन पेपर दिले जाणार आहेत आणि त्यासोबत फ्री 10 क्वेश्चन पेपर, असे एकूण किती 20 क्वेश्चन पेपर तुम्हाला दिले जाणार आहेत. आणि या 20 क्वेश्चन पेपरची जी किंमत आहे ही फक्त 100 रुपये असणार आहे. अतिशय महत्त्वाचे पेपर आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असे पेपर आहेत. आणि हे 100 रुपये तुम्हाला काय करायचे आहेत, आपला जो नंबर आहे 9689 14 16 30 9689 14 16 30 या आपल्या नंबरवरती काय करायचे, तुम्हाला 100 रुपये गुगल पे, फोन पे, पेटीएम, अमेझॉन पे नी सेंड करायचे आहेत. आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवरती काय करायचा, व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे. त्याबरोबर तुम्हाला भूमी अभिलेखची अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज म्हणजे एकूण किती क्वेश्चन पेपर, एकूण 20 क्वेश्चन पेपर. आणि हे क्वेश्चन पेपर काय असणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. त्यासोबत त्यांची आन्सर की सुद्धा काय असणार आहे. ओके. ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी या नंबरवरती काय करा, कॉन्टॅक्ट करा. ओके. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 18 आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 1917 साली डॅश डॅश येथे अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद भरवली. या ठिकाणी विचारलंय
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 1917ला कोठे अखिल भारतीय सामाजिक परिषद भरवली होती? अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद भरवली होती. तर ती कुठे भरवली होती? कोल्हापूर या ठिकाणी भरवली होती. पहा, त्याचबरोबर कधी भरवली होती हे सुद्धा लक्षात ठेवा. 1917ला भरवली होती. आणि कोणी भरली होती? तर ती छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 19 आहे, नथुला खिंड भारतातील कोणत्या राज्यात आहे? या ठिकाणी विचारलंय नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? तर नथुला खिंड ही सिक्कीम राज्यामध्ये आहे. त्याचबरोबर या नथुला खिंडीतून सिक्कीम मधून काय होतं पहा, भूटानमध्ये जाण्यासाठी काय रस्ते आहेत. ओके, लक्षात ठेवा. त्याचबरोबर दुसरी एक अतिशय महत्वाची खिंड आहे पहा, जिपला. जिपला खिंड कोणत्या राज्यात आहे? हा प्रश्न खूप वेळेस विचारला जातो. तर ती अरुणाचल प्रदेशातून आहे. आणि नथुला खिंड काय सिक्कीम राज्यामधून आहे. ह्या दोन्ही खिंडी तुम्हाला काय करायच्यात? लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 20 आहे, मुशी नदीकाठी भारतातील कोणते शहर वसलेलं आहे? पहा, या ठिकाणी काय विचारलंय, मुशी नदीकाठी भारतातील कोणते शहर वसलं आहे? पर्याय दिलेत लखनौ, अयोध्या, उज्जैन आणि हैदराबाद. त्याचबरोबर मित्रांनो एक छोटीशी सूचना आहे. हा जो प्रश्न आहे याचं उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो? कमेंटमध्ये सांगायचं आहे की मुशी नदीकाठी भारतातील कोणते शहर वसलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो काय छोटीशी सूचना आहे, आपण माडा परीक्षेसाठी म्हणजेच माडा एक्झामसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. ही जी टेस्ट सिरीज आहे याच्यामध्ये तुम्हाला माडा परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित काय असणार आहे? ही टेस्ट सिरीज असणार आहे. या टेस्ट सिरीजमध्ये एकूण 10 क्वेश्चन पेपर असणार आहेत. आणि प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये काय एकूण 200 क्वेश्चन असणार आहेत. 200 क्वेश्चन किती मार्कासाठी असतील? 200 मार्कासाठी असतील. आणि हे क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी वेळ किती असणार मित्रांनो? 2 तास असणार आहे. म्हणजे तुमच्याकडे माडा भरतीसाठी अतिशय उपयुक्त असे काय असणार आहेत? एकूण 2000 प्रश्नांचा संच असणार आहे. आता ही जी टेस्ट सिरीज आहे आपली, या टेस्ट सिरीजची किंमत आपण काय फक्त 100 रुपये ठेवली होती. परंतु खास विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपण याच्यामध्ये 25% डिस्काउंट देत असून तुम्हाला फक्त काय करायचे तर 75 रुपये पेड करायचे आहेत. आता हे जे 75 रुपये आहेत हे कोणत्या नंबरवरती पेड करायचे आहेत? तर आपला जो नंबर आहे 9689141630, 9689141630 या नंबरवरती काय करायचे? गुगल पे किंवा फोन पेला सेंड करायचे आहेत. आणि त्याचा स्क्रीनशॉट काय करायचा आहे? याच नंबरवरती काय करायचं आहे? व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला शेअर करा किंवा टेलिग्रामला शेअर करा. तुम्हाला लगेच काय होईल? या टेस्ट सिरीज पाठवल्या जातील. ओके. त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंटमध्ये सांगा. आणि आपले व्हिडिओ काय करा तुमच्या मित्र परिचितांना नक्की फॉरवर्ड करा. ओके. धन्यवाद मित्रांनो.